कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन आणि कॉर्पोरेशन ते काहीतरी मिळत नाही का आणि बाल भवनात केले ना हांवें म्हणलें तूं देव बरें करूं कारण म्हाका भुरग्यांक घडोवपाचें आसा आणि जर तुमचो जर म्हाजेर विश्वास जर आसा आनी जर तुमी ठरयल्लें आसा हांव एक्सेप्ट करता गेली 5 महिने जाले हांव बाल भवनाचो चेअरमॅन म्हणून काम करता हे काम करता आसतना गेली 8 वर्सांच्या पद्दतीन सावळ गोंधळ हे बाल भवनाचो करतालो आमचे इंडियाच्या काही प्रोग्राम प्रोग्राम कशे दवरले जाताले बरें पेटी तबला आसा परत 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 रिपेअर करून 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 भुरग्यां मदीं हिंदी शिकयताले हांवें जेन्ना जाणीव करून घेतली कारण प्रत्येक म्हयन्याक हांव तेंची मिटींग घेता इन्चार्ज जे आसा तांची तेंची ऑडियन्स जाणून घेता जेन्ना म्हाका कळ्ळें की तबला आनी पेटी गेली 5 वर्सां आनी 7 वर्सां 8 वर्सां परत परत रिपेअर करून करून ती हाडटा तेन्ना हांवें डिसिजन घेतलें की रिपेअर करपाचें बंद नवें दिवचें आनी खरेंच तुका सांगता जे बऱ्यापैकी केंद्रां जे आसा त्या बऱ्यापैकी केंद्रां नॉर्थ आनी साउथ पयलीं सुवातेर अशी 20 केंद्रां सोदून काडली आनी 20 केंद्रां जेंची म्हणजे पेटी म्हणजे हार्मोनियम बरोबर ना तांकां म्हाका दिसता 1 तारखेच्यान तेंच्या स्वतारी गेल्या जेन्ना ऑडियन्स जाणून घेतलो फायनान्शियल तुमकां तशें खूबच अडचण आसा मुख्यमंत्र्याचो टायम घेतलो डिस्कशन केलें मुख्यमंत्र्याक सांगलें दोतोर जे कितें तुमी दितात बाल भवनान ती खूब कमी आसा कारण जे मेळटा तेतून आमी बऱ्यापैकी इन्स्ट्रक्टर जे आसा तांकां बऱ्यापैकी पगार मेळपाक जाय तो आमी दिवंक शकना भुरगीं बऱ्यापैकी शिकपाक तयार आसा पालक वर्ग बऱ्यापैकी उमेदीन बी त्या केंद्रांनी एडमिशन घेतात दितात आमी घेवपाक लायतात पण जे इन्स्ट्रुमेंट जाय ते जर आमी घेतले जाल्यार आमचे कडेन पुरेसो फायनान्स ना दोतोर म्हाका विचारपाक तुका एडमिशन कितले जाय दोतोर म्हळें म्हाका चड नाका जे इन्स्ट्रक्टर प्रामाणीकपणान भुरग्यांक शिकयता तेंच्या पगारांनी कितें वाड करपाची गरज आसा ज्या केंद्रांनी हार्मोनियम म्हणजे पेटी तबले अशे गोष्टी जुने आसा ते रिप्लेस करपाक जाय काही आनी एक सुविधा करपाची गरज आसा म्हाका म्हणलें की तुमी दितात एडिशनल फक्त तेजे 50% दियात एडिशनल 50% म्हणजे 10 कोटी जर जाले जाल्यार म्हाका आनी 5 कोटी दियात दोतोर म्हणपालो यस डन 5च्या जाग्यार डायरेक्ट 5 कोटी एडिशनल खरें सांगता म्हाका उमेद आसा ते बसोन ज्या जाग्यार बसोन ल्हान भुरग्यांचे आमी कविता घेवंक शकता तेंच्या गुरू जे कला म्हणजे हांगाचे गुरू जे आसा तांकां वापरूंक शकतात आनी हे सगळे करता आसतना गोंयाची कला आनी संस्कृती जर आमी टिकोवपाची आसा जाल्यार ही गुरू इतले गरजेचे आसा गेली लास्ट बाल भवन केंद्र म्हणटा ते 2019 सुरू जालें पहिले थोडा वेळापूर्वी मीटिंग करायची माझ्या मतदारसंघातले 2 ते सुद्धा दाखल केले बेगीन आणि इन ॲडिशन वाळपे कोंबळे जो कॅल्विनिस्टर त्याचे कन्व्हेन्शन घेतले ते अप्रूव्ह करून घेतले आमचे डॉक्टर चंद्रकांत शेट्टे काळगावात म्हणतो आपण गरज आसा यस डन इन ॲडिशन आणि किती पेंडिंग मार्ग म्हणपाले असे आसा ते म्हणजे एक एक कॉपी केंद्रां न्यू केंद्रां ओपन करपाचें राहिलें आज आमी पळयता ल्हान भुरगीं जर टायम तेंची आसा जाल्यार मोबायलाचेर खेळटा आदरणीय गांवडे म्हाका याद करून दिले प्रदर्शन पळयता आसतना हे जर अश्यो जर एक्टिविटी जर आसत आनी भुरग्यांनी जर ल्हानपणांत अशें कामाक जर आमी लावत जाल्यार म्हाका दिसता मोबायल जे यूज करतात पळय ते यूज करतात ते बंद करपाचे दिवस कमी केले म्हणून हांव बाब शेट्टीचो इतिहास आसा तेकाय सांगता तुमच्या समक्ष सांगता कोरगांव बाल भवन केंद्र म्हाका खंय तरी एक नॉर्थ गोव्याकडे खंय तरी 5 वर्सांनी आसपाक जाय जबाबदारी तुमची आसा झगड्यो जातात बंद
भुरग्यासोबत जोडे विषयाचे कशो सोबत घेणार हल्ली माझ्या लक्षात येते की म्हापसा सारख्या केंद्रान परवरी सारख्या केंद्रान ऑनलाईन केलेली म्हणजे अशोक झोपडे चालवा टाइम पडटा प्रत्यक्ष पळयता 3-4 ना रजिस्टर करतो एका माशे नाव येता माशे केंद्रात गेलो मला डायरेक्टर ते आज ते समग्र शिक्षा अभियानाचे डायरेक्टर म्हणून झाले एका गेलो बरोबर पावणे दिनांक कारण आमचे बालबाल केंद्राचा टाइम असता पावणे 3 ते पावणे 3 वरांचे तिकडे पावणे 3 गेले आम्ही 3:15 झाले त्याला 3 विचार किती झाला तो मी इस्टर्न नंबर कव्हरेज घेतला एनरोलमेंटात जर पहिले जाल्यार 13 भुरगे आसा प्रत्यक्ष जेन्ना आम्ही पहिले जाल्यार 3 भुरगे त्याच्यानंतर भितर आमची क्राफ्ट शिकवपी टीचर येयली बरोबर 40 मिनिटां मेळ्ळी काय म्हणजे कितें जालें तुका परीक्षे सांगपाक गडबड हे पळय तुमच्या खातीर तुमच्या विश्वासाचेर नियर बाय जे पेरंट्स आहात ते आपल्या भुरग्यांक घालतात भुरगीं टायमार येता पण शिकोवपी जर मास्टर जर आसत जाल्यार भुरगीं कितें करतलीं एक टायम दिला फाल्यांच्या 3 टायम येवपाक जाय तिसरो जो सायड जावचो तो बरोबर पावल लेट तो कितें रे टायमिंग जो कितें पावणे 4 काय पावणे 3 तर सॉरी कसली सॉरी तूं म्हाका सॉरी म्हणूं शकता पण ती भुरगीं जी तुका तुजे कडसून शिकपाक येता तेका तूं कितें म्हणटलो तेंच्यांनी गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केलो त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यासपीठाच्या उपस्थित आमचे ज्येष्ठ असे जे कम्युनिश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दशरथ गावडे त्याचबरोबर ज्यांचे मार्गदर्शन मुखार म्हणजे शैक्षणिक म्हणा किंवा पॉलिटिकल म्हणा सुरुवात 2002 पासून आजपर्यंत गीता घेता अशा आदरणीय के.एस. गावडे आमच्या रमण जिल्हा पंचायत सदस्य सौभाग्यवती राधिका पारेकर ज्या पद्धतीने आम्ही नाव घेतले आहे की आमचे के.एस. सर त्याच्याबरोबर दरवेळेला समोर बसल्या कसे जयंती गावडे सर तुम्ही सगळे या बालभवन कोळगाव केंद्रात शिकतात त्यांचे पालक मित्रभाव जो मीडिया समाज त्यांनी काम करत या बालभवन केंद्राचो केंद्र बालभवनाचो एक अध्यक्ष आहे तुमच्या कोळगाव गावात तुमचे मनापासून स्वागत करता आणि साहजिकच अभिनंदन करता की ज्या पद्धतीने तुम्ही उपस्थिती आहे आपल्या भुरग्यांचे कितीतरी या बालभवन कोळगावच्या साठी त्या केंद्रामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रक्टर असतात प्रामाणिकपणे आपले काम करत असताना शिकवत असताना भुरग्यांना ज्यांना आवड असतात त्यांनी हार्मोनियम असो तबला असो क्राफ्ट असो आर्ट असो किंवा भरतनाट्यम असो खरेच कौतुक करता आणि बसल्या ज्या पद्धतीने स्वागत की बालभवन केंद्राच्या भुरग्यांनी सादर केलं आणि ते सादर करता असताना ज्यांनी तबल्याची साथ दिली लहान मुलं आताच कळले की या वर्षाचा एसएससी होता पणजी असे म्हाका दिसता कोरोनान या बालभवन केंद्रात असे भरपूर विद्यार्थी घडतात तो
तुमच्या माहितीमध्ये समजा सबंध होईवर या बालभवनाच्या अंतर्गत एकूण 50 वेगवेगळ्या मतदारसंघांनी म्हणा, वेगवेगळ्या गावांनी म्हणा, अशी एकूण 50 केंद्र असतात. त्यातली 27 ही उत्तर गोव्याला आणि 22 दक्षिण गोव्याला. आनंदाची गोष्ट ती म्हणजे आम्हाला पळयता आमचे मांद्रेचे सुद्धा म्हणजे आदरणीय गावडे सर म्हणजे सूर्या गावडे, त्याबरोबर म्हणजे सिरसाडा आणि एक आकांक्षा असतात. म्हणजे ते मांद्रे गावाचे आम्हाला म्हणजे त्यांची पूर्ण आम्ही शिक्षण घेतात. काळजी करण्याची गरज ना, आमचे उत्तर ठेवण्याची गरज ना. तुमच्या मांद्रे गावाला सुद्धा जाता देखील गेली कदाचित मे महिन्याच्या पिढी मांद्र्याचे नाव एक बालभवन केंद्र सुटतो. मांद्र्याबरोबर मोर्जेने सुटले, कारण पहिले म्हणजे 4 वेळी कोडा डायरेक्टर मीटिंग झाली. त्या कोडा डायरेक्टर मीटिंग आम्ही दोनही मांद्रे आणि मोर्जी हे दोनही गावांनी बालभवन केंद्र सुरू करण्याची सभेला आम्ही ठराविक पाहतो. पण आम्ही कळला लहान मुलगे ज्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे गुण असतात, ते गुण आपला केंद्रात दिसतात. त्या केंद्रामध्ये जे आमचे इन्स्ट्रक्टर जे असतात, ज्यांना मन लागते मुलग्याला शिकवतात, त्यांच्या जरी लहान असल्या कारणाने गुण म्हणतात तरी कला जरी नसली त्याला कला ती निर्माण करतात. मला एक कळणं सुरुवातीला पहिले गाडी करून घेतली की तिथले इन्स्ट्रक्टर तर म्हणतात 5 कसले करले तर म्हणतात हार्मोनियम, तबला, भरतनाट्यम, आर्ट आणि क्राफ्ट कधी करत असतात. तबला आणि टीव्ही त्यांना असतात, त्यांना डायरेक्ट कुठे जायचं म्हणजे वोकल इन्स्ट्रक्टरना मला एकच कळेल की वोकल इन्स्ट्रक्टर असलो म्हणजे वेगळी गर्दी झाली. पण आपलं इन्चार्ज बाब शेडी त्याचे लक्षण आणून देतात. शेडी बाब आल्याच्या आल्या आना जे तुझ्या बालवाद केंद्रात इम्पॉर्टंट असतात. म्हणजे गायन शिकवणी जो ना तो पालकांना या अवेलेबल ना अवेलेबल करता. तुमच्या गावात एखादं गांधर्व विद्यालयातून विशारद पदवी घेतलं कोणी असतात त्याला ते नाव द्या. गावात इतके सांगता की जाता तिथे देखील ती सुद्धा व्यवस्था म्हणजे जबाबदारी म्हणजे तर आम्ही ज्या आपल्या बालभवन केंद्राच्या भुरग्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे क्राफ्टच्या माध्यमातून तुला वेगवेगळे प्रदर्शने आम्ही कळले, तुम्ही कळले असते, उदाहरणे आम्ही केले. पण नक्कीच एक आपण केले की आमची लहान जरी मुलगी असली त्याला त्यांच्या अंगात वेगवेगळे गुण असतात. त्याच्यामुळे आम्हाला गेलो आम्हाला इन्स्ट्रक्टर आहात 3-4 गायब म्हणजे ह्यो अन्ना मुंदी आणि ह्यो मस्ती करतात. पण या अन्ना मुंदी केले जे आम्ही केले इमिडिएटली सांगणे करायचा म्हणजे रेकॉर्ड आल्या त्यांना पेमेंट वाढवणे जवळ आहे. त्यांना त्याची फाईल वगैरे चालू करत आहे किती पेमेंट आणि घरी जाणार तुला असे मस्ती करतो 4 जण झाले. तिथे पॉलिटिकल प्रेशर आमचं युनिव्हर्सिटी कंट्रोल आम्ही ट्रान्सफर केली त्याला काम करायला म्हटले तुम्ही ट्रान्सफर करा. ते पॉलिटिकल मंत्री असो आमदार असो कोणी असो
उत्तर देतो म्हणून आवडतो त्याला की एका दिवसाला काम पण केली 1 वर्ष दिली एक डान्स म्हणजे भरतनाट्याची कुटुंबी किंवा इंस्ट्रक्टर त्याची ट्रान्सफर जातक 25 वेळाने मला मिळाली किती गेला ना बरोबर रिक्वेस्ट करायला किती आले तर ती टीचर घालून ट्रान्सफर करायला द्यायची म्हणजे किती आले ना बऱ्यापैकी तुझ्या विद्यार्थ्यांनी शिकलेला इतके शिकलेला असताना स्वविद्याने गांधर्व विद्यालयाने परीक्षेची नावाने केल्या आता परिस्थिती परीक्षे घेता पण दुसऱ्या ट्रान्सफर करतो त्याच्यासाठी लागू पडतो म्हटलं ओके मराठी पण ज्यांना मस्ती करणारी आमची इंस्ट्रक्टर मला कळली ती का सवय चालली ती कोणाला काय तरी ना ते म्हणा आपण कोण लागला आपण लागता आपण मिनिस्टर अरे आपण एक काम कर आम्हाला पगार कमी मिळता 15,000 पगार मिळता तुझ्या त्या मिनिस्टरच्या जर तू ऑफिसात जर खुर्शीत नाही त्याला 4 पटी तुला जास्त भेटतो आणि दुसरे जाणार बरोबर तुझ्या जागी 20 मुली भरतनाट्यम शिकताली कळय त्या पॅरेंट्सांनी काढली आम्हाला तो बनला पैसे स्टॅम्प वाढवला शेती बरा ज्या जागेत 40 असा 50 आहे 60 आहे कमी ना आणि तुझे सोयीनुसार 20 पॅरेंटांनी तू भुगे काढून दिली म्हणजे तुझी अप्रूपाय करू तुझ्या मंत्र्याचे करू त्या भुग्याचे भुग्याचे आवड पाहिजे काहीच नसते ना तुझं मिनिस्टर तुला मला फोन करतो मला पडलेलं आहे ना मला का पडलेलं माझ्या पण असं पडलेलं कदा कोण करू शकत मिनिस्टर गेली वैयक्तिक करून गेलो गव्हर्नमेंटकडे आता तू काय मुलगी आहात तुझी मुलगी ते परवडली का आणि तुझ्या मुलग्यात शिकायला जर असं जर मस्ती करणारे जर म्हणजे बाई असं तर तू किती घेतलं तर किती मला तू मिनिस्टर म्हणून पॅरेंट मीटिंगमध्ये काय असलेली मुलग्यांवर गावामध्ये मला ते करता ना त्याच्या इन्स्ट्रक्शन ती सुधार पाहिजे असं टायमाला येऊ नजऱ्या वर आणि लाईन लागलेल्या बघ आम्ही तर व्यवस्थित केले ना तरी आम्ही सुधार शकणार जो जो पंधरला सगळ्यांची गाणी करून घेऊन होती बसवला की ऍक्शन घेतात माझ्या मतदारसंघाचा एक आमचा इंस्ट्रक्टर नाव एका मिनिटात शेती संघटना कामाला आम्ही टार्गेट घेऊ ना सब ऑडियन्स सदाला नेलेलो ना म्हणजे क्लास पर माशी कोरगाव करत असताना कधी देतो म्हणजे असे करता करता सोदाने तुमचा विचार करतो म्हणजे तो इंजिनियर होता काहीतरी कार्यक्रम संदर्भात असा चौकशी केली एक नंबर नसते पहिली मीटिंग सगळे टाइम आलेले अर्धे वाजले दुसऱ्या महिन्याची दुसरी मीटिंग गायब तिला मीटिंग सुरू झाल्यावर आमचे रिसोर्स पर्सन असतात मग एक सावकारी तो मला मेसेज दाखवला बरोबर तिना तो मेसेज घातला आज आपण आव्हाना बरं तरी आणि काय म्हणतो आणि दुसरी कामगिरी काय करू ना आपलो म्हणजे एका युनिव्हर्सिटीमध्ये इमिजिएटली ट्रान्सफर व्हायच्या आणि ट्रान्सफर करायला माझ्यासोबत मला कळवा करो याता किती करता किती आणि मी काय आज मला एक मेसेज दिली कारण चेअरमॅन लोक स्पीकर माझ्याकडे कारण माझ्या विद्यार्थी माझी जी मुलगी आज 49 केंद्रामध्ये शिकता प्रामाणिकपणे जे इन्स्ट्रक्टर जे शिकवतात आणि त्यांच्याबरोबर आलेले आम्ही स्पीकर करतात एक जर पुस्तक असतात त्याला निगेटिव्ह पुस्तक ते करतात काल असे 4 जणांची मस्ती दिली पण एकाच मागता आमच्या इन्स्ट्रक्टरने मागतात तुम्ही निर्बंध करत जा असे लोक म्हणतात पण डिपार्टमेंट करत असतात त्याच्यात की ज्या इच्छे आशे पॅरेंट आपल्या मुलांना घालतात त्या पॅरेंटची इच्छा पूर्ण करतात
त्या भुरग्याक बऱ्यापैकी कलाकार घडवण्यात तुम्ही तुमची ड्युटी टाइम करा. गेल्या माझ्यासोबत बोट तरी जाल्यार तुम्ही काही सबसिडी रिफॉर्म करा. Shri
मी आपल्या केंद्रामध्ये स्वागत केलेलं आहे. त्यांना पुष्प हरवल जिल्हा पंचायतीचा सदस्य अधिकार खास निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित आहे. मॅडम मी आपल्या केंद्राचे स्वागत केलेलं आहे. पुष्प
Oscar Sabanga. आणि हे आमचं असे लक्षात येईल म्हणजे खबर करतात की ते बालभवन केंद्र असतात ते अगदी व्यवस्थित चालू असतात 2013 सुरू केले आणि आम्ही त्यांना 2013 त्यांना चेअरमन म्हणून सांगतो आणि ते सुरू केले आमचे केस चालक म्हणून त्यांना आम्ही त्यांच्याकडे चालू गणपती त्यांना मार्च 2 महिन्यापूर्वी आम्ही संघाचा पायटवाडा गेले काही कारणासह आमचे काही काम असणारे डॉक्टरांनी सांगितले गेलेले त्यांना कळले की हे बऱ्यापैकी केलेले कार्यक्रम सुरू असतात आणि त्यातल्या अनेक तरी खबर कळली अशी काहीच एक पूर्व शिकलो आणि तो तबला जेव्हा त्याला विशारद पास झाला नाव त्याच्यावर सांगितलं आणि तो आता वैशिष्ट्य असं की काही आम्ही सुरू केलेले काय त्या केंद्रांना विशारद मुले सुद्धा बाहेर शकतात एक बऱ्याचशी खबर आम्ही किती तरी केले आणि तत्वाने काहीतरी बदल मिळतात काहीतरी मुली शोधून पुढे घेतात जर बालभवन केंद्र सध्या ते किती परिस्थिती असा हे आम्हाला सांगू नको आमच्या खेडेगावात किंवा
प्राणेश्वर भागवत चलता ते सर म्हणून लागले पण ऍक्च्युअल ती कितें चलता हें हांव त्या भागवताला बरें कंट्रोल वचूंक ना वचपाक जाय आसलें आतां अवश्य पळयलो ऍक्च्युअल कितें चलता कशा कशा पद्दतीन ती नाटक चलता ते पळोवप गरजेचें आसता आनी जर तरी कितें गरज आसा सुदारणा करपाची आवश्यकता आसा तशें जर दिसलें तर आमचे आदरणीय आमदार माजी आमदार दयानंद चेअरमन आसा आणि म्हाका खात्री आसा आमी जर कितें तांचे कडेन मागलें ते आमच्या भागवत घेतलं आमचे इंडिया तर निश्चितपणे ते आमकां ती आमचे कितें तरी मान्य केलेले आनी सोयी किंवा सुविधा दितले बरें दिसता आपल्याक आवड आसा त्या क्षेत्रांत मनशान यूज करता आणि आपले करियर आपले लायफ घडोवपाचो प्रयत्न करता खंयचेय क्षेत्र आसो ते संगीत असो ते क्रीडा असो ते साहित्य असो किंवा आनी खंयचेय असो मनीस खंयच्या हेच्यात घडटा मनीस घडटाना तो मनांतल्यान एक ठाम निर्धार ताणें करता की आपण हे करतलो फाटल्यान वतलो हांव हे कशेंच सोडचो ना अशें म्हणून काम कडेन जर तो फाटल्यान वळा तर तो निश्चितपणे कितें तरी ध्येय बऱ्या दिशेन वचूंक शकता अशा पद्धतीन आमी प्रत्येक क्षेत्रांनी देशांतले आमी शिकले गेले सगळी नोकरी केली आमचे लायफ सोडले अशें जाता आयज तशें ना आयज सगळे ओपन आसा सगळी क्षेत्रां ओपन आसात आवडीच्या क्षेत्रांत वचपाचें आपले लायफ घडोवपाचें करियर घडोवपाचें आनी सगळ्यांक आयज हेची बऱ्याच पालकांक जाणीव जाल्ली आसा आनी म्हणून बरेच पालक सुद्दां ह्या भागवत विकासा खातीर सहभागी जाता आनी ते पेरंट्स उलयल्यार खूब बरें दिसलें की आपल्या भुरग्याची कला आपल्या भुरग्याक कितें तरी नवीन अशें दिवपाक वेगवेगळ्यो कला पळोवपाक आमी ते जमलें खूब बरें दिसलें कार्यक्रमासाठी आता पण जवळ येते मोठ्या आनंदाने उत्साहाने एकत्रित जमलेले आहोत आजच्या या कार्यक्रमाला आपल्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत माननीय माजी आमदार दयानंद सोपटे तसेच इतर उपस्थित सर्व मान्यवर सर्व शिक्षक पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं सर्वप्रथम या कार्यक्रमात मी स्वागत करते बालभवन ही केवळ एक संस्था नाही तर एक अशी जागा आहे जिथे आपल्या मुलांच्या कलागुणांना कौशल्याला वाव मिळते आपली मुलं आपल्या देशाचं उद्याचं भविष्य आहे त्यामुळे त्यांना चांगलं मार्गदर्शन चांगले संस्कार प्रोत्साहन आणि संधी मिळणे ही आपली जबाबदारी आहे आणि बालभवन यासाठी खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहे त्यासाठी मी सर्व शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे अभिनंदन करते प्रिय विद्यार्थ्यांनो मला खात्री आहे तुम्ही नक्कीच यशाचं उंच शिखर गाठाल आमच्या या मुलांना आमंत्रित केल्याबद्दल मी बालभवन संस्थेचे खरोखरच अभिनंदन करते आज या अशा कार्यक्रमाची आपल्याला खूप गरज आहे कारण या अशा कार्यक्रमातून आपण सर्वजण एकत्र येतो आणि त्यातून आपल्याला आपल्या कला आणि संस्कृतीबद्दलची आवड अजून वाढत जाते हा कार्यक्रम फक्त एका दोघांचा नाही तर शिक्षकांना दिलेले चांगले मार्गदर्शन पालकांचा पाठिंबा